उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. अणुताप अंगी अग्नीची आज्वाळा, नाही मृग जळा वीज होयेत. दोष ऐशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहंभावे. अणुताप अंगी अग्नीची आज्वाळा, नाही मृग जळा वीज होयेत. तुका मने जाय नासून या खंते, तवची हे चित्ती बद्धता ते. अणुताप अंगी अग्नीची आज्वाळा, नाही मृग जळा वीज होयेत. योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्चास्त चरणश्रवणत्वगादी, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो सिंहासन संपदां भोजते जस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा मनोजो मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. सेवे लागे सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी हे न करावा अवेरू. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी. नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही. नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. अणुताप अंगी अग्नीची आज्वाळा, नाही मृग जळा वीज होयेत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग. अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण. डॅड्यांचे राजे साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांना सुद्धा प्रिय आणि भूषणावा असावेश साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे. विठ्ठल अभंग वैराग्यस्थ भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून दरबार कैवल्य कनकदाते माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा यांचा आहे. माऊलींच्या दरबारामध्ये आपण सगळेजण किमनिमित्ताने एकत्रित आहात. रसिकता, भाऊकता, चतुरता, सजगता, श्रोत्याच्या चत्वारी अंतकरणाने कारणे परंपरा सगळ्यांना नेतावे असलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबा यांच्या पवित्र पावन भूमीमध्ये आपण सगळेजण मानवी जीवन जगत असतो. आणि आळंदी या नगरीमध्ये 2 सुवर्ण पिंपळ आहे. एक प्रत्यक्ष सुवर्ण पिंपळ तो माऊलीच्या दरबारात आहे आणि दुसरा सुवर्ण पिंपळ हा वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने. तर म्हणजे माऊलीच्या दरबारात सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तर रुक्मिणी मातेला 4 रत्न प्राप्त झाले. आणि आळंदीमध्ये जर जोग महाराज संस्थेच्या शिक्षण संस्थेमध्ये जर 4 वर्षाच्या आपण जर वारी केली, फेऱ्या केल्या तर आपल्याला ज्ञान नावाचं रत्न खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाकरता प्राप्त होतं. आणि ते रत्न जिथून जन्माला येतं ती वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू जोग महाराजांची आपल्या सर्वांची परंपरा. आणि त्या परंपरेवर असणारे एक सुवर्ण पिंपळ, या सुवर्ण पिंपळाचं पान म्हणजेच वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू आपणा सर्वांचं आराधन
श्री गुरु विठ्ठल बाबा घोले श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा आपल्या सगळ्या आजी माजी गुरुबंधू मंडळी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्री गुरूंच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न करवित असतात. आणि या सर्व संपन्न समितीमध्ये श्री गुरूंच्या साक्षीने आणि या समितीने सर्व अधिकार ज्यांना दिलेले ते आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू पृथ्वीराजजी महाराज जाधव आणि आपण सगळेच सर्वांचा समन्वय, सर्वांचं समर्पण आणि सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग. विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्यांची अभंगातली सरळ परिभाषा आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या पुण्य लागत नाही, त्या पाप लागत नाही, त्यांना पुण्यही लागत नाही, त्यांना पापही लागत नाही. कुणाला पुण्य लागत नाही, कुणाला पाप लागत नाही. श्री महाराज सांगतात उदासीनाचा देव ब्रह्मरूप. पहिलं लक्षण उदासीन. उद म्हणजे आक्रमण, आस म्हणजे इच्छा. ज्याने इच्छेवर आक्रमण केलेलं आहे, जो सर्वांगाने उदास झालेला आहे, असा जो कोणी महात्मा असेल त्या पुण्य लागत नाही, त्या पाप लागत नाही. जो देहाच्या संबंधाने उदास आहे, आत्मस्वरूपाच्या संबंधाने उदास आहे, त्यांचा देव देहरूपाने नसून त्यांचा देव ब्रह्मरूपाने खऱ्या अर्थाने प्रवास करणारा ठरतो. विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीने तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीराचा सुद्धा देहाचा सुद्धा प्रवास व्हावा आणि त्या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळेजण प्रवास करत असतो. पण तो प्रवास करत असताना तुम्हाला मला प्रत्येकाला 3 पद्धतीने प्रवास करावा लागेल. एकतर ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचता येईल, एकतर संतांच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरूपापर्यंत पोहोचता येईल, एकतर भगवंताच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरूपापर्यंत पोहोचता येईल. आपल्याकरता 3 मार्ग, एक आहे ग्रंथांचा, एक आहे संतांचा आणि एक आहे ग्रंथांचा भगवंताचा. जर ग्रंथाच्या मार्गाने देवाकडे जायचं असेल तर त्याच्या प्रमुख 3 भूमिका. शास्त्रकृत शास्त्र मार्गकृत मार्गक्रमणता 1, शास्त्रकृत काव्य मार्गकृत मार्गक्रमणता 2 आणि काव्यकृत शास्त्र मार्गकृत मार्गक्रमणता 3. शास्त्रात्मक शास्त्र दृष्टीने आपण तिकडे जाऊ शकतो, शास्त्रात्मक काव्य दृष्टीने आपण तिकडे जाऊ शकतो, काव्यात्मक शास्त्र दृष्टीने तिथे आपण जाऊ शकतो. शास्त्रात्मक शास्त्र श्रवण करताना, अवगाहन करताना, सुस्नात करताना शास्त्रात्मक शास्त्रतेमध्ये आपण ब्रह्मरूपाला प्राप्त होऊ शकतो, कारण त्याला सौभाग्याची लक्षणं प्राप्त आहे. शास्त्रात्मक काव्याच्या माध्यमातून आपण ब्रह्मरूपाला प्राप्त होऊ शकतो, कारण त्याला सौभाग्याची लक्षण आहे. काव्यात्मक शास्त्राच्या माध्यमातून आपण ब्रह्मरूपाला प्राप्त होऊ शकतो, कारण त्याला सौभाग्याची लक्षण आहे. आपल्या कीर्तनात चुकून गाणे आले तर त्याला वैधव्य येण्याची शक्यता आहे, कारण गाण्याला वैधव्य आहे, भक्तिगीताला वैधव्य आहे, भावगीताला वैधव्य आहे. 725 वर्षापासून रूप पाहता लोचनी अभंग म्हणताना आजपर्यंत कोणालाही कंटाळा येत नाही. या अभंगाचं सौभाग्यवतीचं लक्षण आहे. गेल्या 400 वर्षापासून सुंदर ते ध्यान हा अभंग म्हणताना कोणालाही कंटाळा येत नाही. अभंगाचं सौभाग्यवती लक्षण आहे. खरं म्हणजे ही सगळी प्रक्रिया आपण ग्रंथाच्या माध्यमातून पाहतो. मग शास्त्रकृत शास्त्र म्हटलं की आपण ब्रह्मसूत्रामध्ये एका प्रस्थानत्रयमध्ये एका ग्रंथाचा विचार करतो आणि ब्रह्मसूत्र उपनिषद आणि श्री श्रीमद भगवद्गीता. एकम पुत्र देवकी पुत्र एकम शास्त्र देवकी पुत्र गीतमेको. एकमेव शास्त्र कोणतं असेल तर आपण गीतेकडे त्या दृष्टीने पावलं टाकायचा प्रयत्न करतो. मग शास्त्रात्मक काव्य म्हटलं की आपला दृष्टिक्षेप जातो आर्ष काव्य आणि आद्य काव्यांकडे. जे आर्ष काव्य आपण मोजत असतो, जे आद्य काव्य आपण मोजत असतो, ज्यामध्ये महाभारत असेल, ज्यामध्ये रामायण असेल, तर म्हणजे जय जयाचं भारत, भारताचं महाभारतात झालेलं रूपांतर असेल. पुराणांचा विचार तर आपण नेहमी करतो. मध्वयम भद्वयम व्रत्रयम चतुष्टयम नाली पग्नि पुराण कुस्कम गारुडमेवच कुस्कम गारुडमेवच नाली पग्नि पुराणाने व्रत्रयम चतुष्टयम मध्वयम भद्वयम चैव मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण, भागवत पुराण, भैरव पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, विष्णू पुराण, वरा पुराण, वामन पुराण, शिवपुराण, नारद पुराण, लिंग पुराण, अग्निपुराण, पद्मपुराण, कुर्मपुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण. पण हे 18ही पुराण जी शास्त्रात्मक काव्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात, त्या 18 पुराणांचा सिद्धांत काव्यात्मक शास्त्रामध्ये तुकोबरा एका प्रमाणामध्ये देतात. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची येत कोणता? विठोबासी विठोबासी शरण जावे,
सिद्धांत तुका म्हणे हाची हेत ऐका. मग कोणता आहेत? विठोबाचे शरण जावे. मग शरण कसे जावे? एक, विठोबाचे शरण जावे. दोन, निष्ठेने जावे. तीन, नित्य जावे. नित्य शरण जावे, निष्ठेने शरण जावे. परमार्थात निष्ठा निष्ठी चालत नाही आणि राजकारणात निष्ठा निष्ठीशिवाय माणूस यशस्वी होत नाही. इथे निष्ठेला किंमत आहे, तिथं निष्ठा निष्ठीला किंमत आहे. मग विठोबाचे शरण जावे. शास्त्र ग्रंथ तुम्हाला मला तिथपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवत असतात. ग्रंथाच्या माध्यमातून आपली परंपरा, वेदाच्या माध्यमातून विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, ही आपली खऱ्या अर्थाने परंपरा आहे. ऋग्वेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, हे सगळीच वेद म्हणजे आपल्याकडे ऋग्वेदाचं वैशिष्ट्य. साम हा गायक वादकाकरता जन्माला आलेला ग्रंथ. सा म्हणजे रुचा. आम म्हणजे आलाप. ज्या ग्रंथातले श्लोक, ज्या ग्रंथातल्या रुचा संगीताच्या आलापामध्येच गायच्या असतात त्याला म्हणतात साम. त्या सामामध्ये गायनाची पद्धती, त्याच्यामध्ये स्वतंत्र पूर्वार्चित पद्धती वेगळी आणि उत्तरार्चित पद्धती वेगळी. पूर्वार्चित पूर्व पद्धती वेगळी, पूर्वार्चित उत्तर पद्धती वेगळी, उत्तरार्चित उत्तर पद्धती त्याच्यापेक्षा वेगळी. म्हणजे ज्या थाटातला जो राग म्हटला त्याचाच अंतरा म्हणणं पूर्वार्चित पूर्व पद्धती. पण ज्या थाटातला राग म्हटला त्या थाटातला इतर रागांच्या पुन्हा ठेवणी म्हणायच्या आणि मूळच्या रागाची अंतरा म्हणायचा आणि मूळ ठेवणवर यायचं पूर्वार्चित उत्तर पद्धती. पण उत्तरार्चित उत्तर पद्धती संगीतशास्त्रामध्ये असं सांगते की ज्या थाटातला राग तुम्ही म्हणताय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या थाटामध्ये प्रवास करा. काफी थाटातून कुठंतरी भैरवी थाटामध्ये तुम्ही गेला पाहिजे आणि दुसऱ्या थाटातले राग गाऊन पुन्हा मूळच्या रागावर येणं. मला राग येत नाही पण आपलं इन्फॉर्मेशन नॉलेज, नॉट अ कॉमन सेन्स, नॉट अ एक्सपिरियन्स. माहितीचं ज्ञान असावं, त्याला काही वावगं नसतं. पण आपल्याला माहितीचंही ज्ञान, वेदही तुमच्या माझ्यापर्यंत. आपल्याला ऋग्वेदामध्ये तर जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं होतं. ऋग्वेद जन्मालाच येताना शाकल, तऊद, मऊद, पिप्पलाद, बाष्कल या सगळ्यांनी आपल्याला पृथक्करण करून दिलं. म्हणजे बाष्कल आणि शकल हे अंतिम दोन असे ऋषी की ज्यांनी ऋग्वेदाच्या संबंधाने वाद सुरू झाला. बाष्कलचं मत होतं मी जे लिहिलंय ते तुम्ही ग्रंथामध्ये घेतलं पाहिजे. बाकीच्याने म्हटलं आम्ही तुमचं घ्यायला तयार आहे, पण तुम्ही जे आम्हाला सांगताय त्याचा अर्थ सांगा. ते म्हटले मला शक्य नाही. म्हटलं का नाही शक्य? ते म्हटलं मी युट्यूबवरून बसवलंय. तर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला का शक्य होत नाही? ते म्हटले अडचण अशी की मी आयतं लिहिलंय, मला अर्थ माहिती नाही. शेवटी बाकीचं नसलं तुम्ही जे लिहिलंय ते तुम्हाला जर अर्थ माहिती नाही तर आम्ही का म्हणून स्वीकार करावा? बाष्कलाने धमकी दिली, माझं संकलन जर तुम्ही ऋग्वेदात घेतलं नाही तर मी चारबागकडे जाईल. इच्छा फार असते की कीर्तन माळकऱ्यांनीच ऐकावं ग्रामीण भागात, पण तरी सगळ्यांना ऐकावं लागतं. कारण नाजाने तिकडं गेला तर त्यापेक्षा इकडं आलेला बरा. त्याने म्हटलं मी चारबागकडे जाईल. नाईलाज असतो, त्याच्या रुचा ऋग्वेदामध्ये संकलित केल्या पण आजपर्यंत त्याच्या रुचेचा कुठेही वापर झाला नाही. उलट एखादा माणूस पुराव्यानिशी बोलत नसेल, अर्थहीन बोलत नसेल, प्रमाण सोडून बोलत असेल तर लोक म्हणतात ह्याच्या गप्पा बाष्कळ गप्पा आहे. बाष्कळ हे काही गप्पांचं नाव नाही, बाष्कळ एका ऋषीचं नाव आहे की ज्याच्या गप्पांना कोणताच पुरावा नसतो त्याला बाष्कळ म्हणतात. त्या बाष्कळाला बाजूला ठेवून शाकलाने आपल्याकरता एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली, ती वेदाच्या रूपाने. त्या वेदाचं रूपांतर जिथं पुढं होतंय आपण सगळेजण उपनिषदाच्या रूपातून आपण खाली पुराण परंपरेमध्ये. पण या सगळ्याचं वैशिष्ट्य जिथे येतं ते जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये. वेदाचा तो अर्थ आमासीचं ठावा येरानी वावा भारमाता, याच्या दोन भूमिका आहे. वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा. श्री तुकोबरायांच्या कालामध्ये वेद कोणाचे पाठ होते? रामेश्वर शास्त्रींचे. ह्याच्यात खरा म्हणजे हे प्रमाण रामेश्वर शास्त्रीसाठीच आहे. श्री महाराज सांगतात वेदाचा तो अर्थ आमासी ठावा आणि शास्त्री तुम्ही फक्त पाठांतराचा भार व्हावा. तुम्ही पाठांतराचा भार व्हावा, तुम्ही पाठ करा. अर्थ विचारायचा असते तर मग तो आमासी ठावा. का त्याने महाराजांचा गाथा बुडवायचं धाडच केलं? कारण शेवटी ती विद्वानाची भाषा विद्वानाला समजेल, त्याच्या पुन्हा अडचणी असतात. ती ज्याला समजायची त्याला समजेल ना. आपल्यासारख्यापुरती ती मर्यादित असते. ते आपल्याकडे कालामध्ये भेद आहे, पण काल भेद असला तरी वास्तवता आहे. भगवान पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्य भारत भ्रमण करायला लागले आणि भारत भ्रमण करता करता काश्मीरमध्ये गेले. काश्मीरमध्ये गेल्यानंतर तिथे एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, त्याचं नाव आहे मम्मट. त्या मम्मटाचा प्रसिद्ध ग्रंथ त्याचं नाव काव्यप्रकाश. त्या काव्यप्रकाशाला 10 उल्हास आहेत. त्या प्रत्येका उल्हासामध्ये त्याने भूमिका दिल्या आहेत.
त्यातल्या एका उल्हासामध्ये त्याने थोडी वेदांताला धक्का बसेल अशी भाषा वापरली. जगद्गुरू शंकराचार्य म्हटले यांचं मत चुकलंय, हे आपण यांना दुरुस्त करायला सांगितलं पाहिजे. शंकराचार्य त्यांच्याकडे गेले, तुमच्या मतामध्ये थोडीशी चुकी आहे ती दुरुस्त करा. ते मम्मट त्यांच्याकडे पाहून हसायला लागले. आपण गंभीर विषय सांगताना समोरचा हसायला लागला तर आपल्याला काय वाटेल? त्यामुळे अहो मी तुमच्याशी चर्चा करतो, तुम्ही हसताय, ते माझ्या समोर हसताय. मम्मट म्हटले ठीक आहे, तुमच्या समोर पाहून हसू येताना तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुमच्याकडे पाठ करतो. त्या मम्मटाने त्यांच्याकडे पाठ केली, मग हसायला लागले. शंकराचार्यांना राग आला, ते म्हणले ठीक आहे तुम्हाला नाहीच बांधत, आम्ही निघालो. मम्मटाने समोर गेले, माफ करा मी खरं म्हणजे तुमच्याकडे पाठ करून हसायला नको पाहिजे होतो, तरी असलो मला तुम्ही माफ करा. पण एक सांगा, माझी पाठ तुम्ही पाहिली का? म्हटलं पाहिली. काय झालंय? मम्मटांची पाठ वाकलेली होती. ते म्हटलं तुमची पाठ वाकले. मम्मटाने नम्रपणे एकच वाक्य सांगितलं, आचार्य ही जी पाठ वाकली ना, हे संसार करून वाकलेली नाही, हजारो ग्रंथांचा अभ्यास करून वाकली, त्याच्यानंतर हा ग्रंथ लिहिला आहे. दुसऱ्या मिनिटाला शंकराचार्याने सांगितलं, तुमच्या ग्रंथात चुकी काढण्याचा मला अधिकार नाही. शेवटी विद्वान विधानापर्यंत पोहोचतो. आपल्याकडे तसं नसतं, बाहेर निघता जमलं नाही तू कर. तुला खात्री तर येईल की सगळे विद्वान बाजूला बसताना एका वेळेला मध्ये उभं केल्यावर काय होतं. त्या निमित्ताने तुझा प्रयोग तर होईल की हित्त 2 तास उभा राहणार, अरे किती घाम येतो, कुठे घाम येतो, कसा येतो. फक्त ते इथे गुह्य तमाम असतं, ते ये हृदयचे ते हृदय नसतं. जमलं नाही एवढ्या अर्ध्या वाक्यात जमू शकतं ना, पण त्याच्या पुढं काय? देवत्वाच्याही मार्गातून आपण ब्रह्मरूपापर्यंत पोहोचू, संतत्वाच्याही मार्गातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. काय ग्रंथ तुम्हाला मला तिथपर्यंत पोहोचवतात. ग्रंथाची एक स्वतंत्र भाषा आहे. ज्ञानोबरांच्या पसायदानातली एक प्रसिद्ध ओवी आपल्याला माहिती आहे, अनेक ग्रंथोपजीवी. ग्रंथोपजीवी म्हणजे ही ग्रंथोपजीवी, हे जे ओवीचं तुकडं आहे ना, हे तुकडंच वारकरी शिक्षण संस्था करता ज्ञानोबरांनी जन्माला घातलंय. ग्रंथोपजीवी. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सगळ्यांना माहिती आहे, मारुती बाबा गुरव. आणि स्वातंत्र्याचा काळ होता आणि देश स्वातंत्र्य झाला पाहिजे याच्याकरता श्री महाराजांची त्याच्यामध्ये चळवळ होती. दुर्दैवाने महाराजांना अटक झाली, पुण्याला कैद केलं. कैद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांना असं सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला आता इथं जेवण करा, पाणी प्या. ते म्हटले नाही, माझा नियम आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय मी पाणी पित नाही. आता कारागृहात कोण ज्ञानेश्वरी देईल? इंग्रज म्हणजे यमाच्या सख्खे चुलत भाऊ, नाही त्या यमासीन इंग्रजाशी करू ना, त्याला पर्यायच नाही. दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी त्या इंग्रज अधिकाऱ्याला दया आली असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरांनी सद्बुद्धी दिली. त्याने आळंदीहून ज्ञानेश्वरी मागवली. श्री महाराजांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि त्याच्यानंतर पाणी पिलं. या ओवीचा भावच असा, अनेक ग्रंथोपजीवी. जोपर्यंत आम्ही उपजीविका चालणार आहोत, जगणार आहोत, आमची उपजीविका अन्नावर चालता कामा नये, आमची उपजीविका ओवीच्या ज्ञानाच्या ग्रंथाच्या पारायणावर चालली पाहिजे. ग्रंथोपजीवी. त्याच श्रीगुरु मारुती बाबा गुरुवांचे संस्कार ज्यांच्यावर होते. 2 वेळा 10वीची परीक्षा नापास झाले, पण आळंदीत माऊलीच्या समाधीवर जाळल्यामुळे सगळ्यांच्या नजरेमध्ये गुरुजी झाले. श्रीगुरु वैकुंठवासी गुरुनाम गुरु शांताराम गुरुजी. आणि त्या गुरुजींची सेवा करता करता आपल्याही जीवनामध्ये ग्रंथाशिवाय दुसरा विचारच नाही, अशा महात्म्याच्या पुण्यतिथीनिमित्त आपण या दर्शनामध्ये एकत्रित आहोत. खरं म्हणजे महाराजांच्याही जीवनामध्ये आपण जर बाबांचं जर पाहिलं असेल तर खोली बंद आहे. खोली बंद असताना आपल्याला असं वाटायचं बाबा आराम करत असतील, पण चुकून जर दरवाजा थोडा बाजूला ढकलला तर आतमध्ये गाथा ज्ञानेश्वरीशिवाय दुसरा पर्याय नसायचा. ग्रंथोपजीवी. त्यांना जी ही स्थिती प्राप्त झालेली होती, ही जी अवस्था प्राप्त झालेली होती, ही ज्ञानेश्वरी गाथ्याच्या सेवेने खऱ्या अर्थाने प्राप्त झालेली होती. म्हणजे ऑपरेट करायचा कार्यकाल येतो, खरं म्हणजे भूल दिल्या जाते, अनस्थिया. आपल्याकडे भूल या शब्दाची व्याख्याच आहे की कीर्तनच एक भूल आहे. कीर्तन म्हणजे एक भूल आहे. ते भूल देताना, भूल द्यायच्या अगोदर लोक घाबरतात की ऑपरेशन करायचं, कसं होईल, काय होईल. एकदा डॉक्टरने भूल दिली की पेशंट शांत राहतो आणि डॉक्टर त्याच्या पद्धतीने पेशंटला कापतो. तसं कीर्तन ही एक भूल आहे. पहिली 10 मिनटं वक्त्याने कसं बोलावं, म्हणजे उरलेली पावणे तास त्याचं ऑपरेशन कसं करावं हे त्याने नंतर ठरवावं. ती एक भूल आहे. कीर्तन हा एक भूल आहे. म्हणून ते बरेच वक्ते पहिल्यांदा इंजेक्शन देण्याचा ट्राय करतात. श्री महाराजांना भूल दिल्यानंतर सुद्धा त्यांचं देह तादात्म्य जागृत होतं. डॉक्टरांशी बोलता बोलता ऑपरेट होत आहे, पण शरीराचा कोणताच त्रास श्री गुरूंना होत नाही. याला त्यांच्या देहाचं ब्रह्मस्वरूप आपण सगळेजण मानतो. हे जे ब्रह्मत्व प्राप्त होतं
या स्थितीपर्यंत जे पोहोचतात त्याला एक कारण आहे ग्रंथ, दुसरं कारण आहे संतांकडून आपण तिथपर्यंत पोहोचतो. हितक साधारणतः 4 पद्धतीने आपण प्रवास करतो. काही लोक समाजात साधारण आहेत, काही लोक समाजात साधक आहेत, काही लोक साधू आहेत आणि एक वर्ग संतांचा आहे. कोण आहे साधारण? साधारण शब्दाचाच अर्थ आहे 6 धारण. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण ते साधारण. 6 ज्यांनी केले धारण ते साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात ते साधक. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. साधक हे 6 ज्यांनी टाकले धुवून ते झाले श्री गुरु बाबांसारखे साधू. आणि या 6चाच ज्यांनी केला अंत ते ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत. म्हणजे शब्दाची दुरुस्तीच करायची म्हटली महाराज, शब्दाची दुरुस्ती करायची म्हटली तर अजून अशी होईल की ज्यांनी 6चा अंत केला ते ज्ञानोबरायने, ज्यांच्याकडे 6 जन्मालाच आले नाहीत ते ज्ञानोबराय. कारण अंत करणं म्हणजे आधी येणं आणि ज्ञानोबरायांच्या संबंधाने तो विषय येतच नाही. हे जीवन आहे ज्यांच्या जीवनात आहे ते साधुत्व आपण पाहतो. मग त्या साधुत्वाची भूमिका काहींना सांस्कृतिक मोठेपणा आहे आणि काहींना नैमित्तिक मोठेपणा आहे. काहींचा मोठेपणा नैमित्तिक आहे, तुमचा माझा मोठेपणा नैमित्तिक आहे. पण सांस्कृतिक मोठेपणा कायमस्वरूपी असतो. बैलाचं पूजन पोळ्याच्या दिवशी, बैलाचं पूजन पोळ्याच्या दिवशी, त्याला किती दिवस मोठेपणा आहे? 1 दिवस. सर्पाचं मोठेपण नागपंचमीच्या दिवशी, त्याला जे मोठेपणा आहे तो नैमित्तिक मोठेपणा आहे. ज्ञानोबराय तुकोबराय वारकरी संप्रदायाचा मोठेपणा सांस्कृतिक आहे. हरिभक्त महिमावरून मी पामर. हरिभक्त थोर भूमंडळी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हा काल परत पण शब्द आहे बरं. साधू थोर जाना कृतयुगी, साधू थोर जाना त्रेतायुगी, साधू थोर जाना द्वापार युगे, कलियुगी साधू थोर जाना. कृतम त्रेता द्वापरश्च कलिश्चति चतुर्युगम. या 4ही युगामध्ये ज्यांच्या श्रेष्ठत्वाला कोणी धक्का पोचवू शकत नाही असं जे मोठेपण आहे ते सांस्कृतिक मोठेपण आहे. हा जो सांस्कृतिक मोठेपण आहे हा संतत्वाच्या संबंधाने. बरं, संतत्व तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला आम्हाला समजेल याची शाश्वतीने, आपल्यापर्यंत तो विचार पोहोचेल याची शाश्वतीने. कारण रामायणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जे वनवासात जातात आणि वनवासात जाताना रावण सीतामातेच्या जवळ येतो आणि सीतामातेच्या जवळ आल्यानंतर रावण सीतामातेचं अपहरण करतो. कोण आहे सीतामाता? वैराग्यस्थ भूषण लक्ष्मणाच्या वहिनी, जगतपिता प्रभू रामचंद्रांच्या पत्नी, राजा दशरथाचे सोने, स्वतः आधी शक्ती आहेत. पण दुर्दैवाने 13.5 वर्ष वनवासात रामासोबत राहून सुद्धा सीतामातेला सुद्धा लक्ष्मणासारखा खरा संत ओळखता आला नाही आणि डुप्लिकेट दाढीवाल्या रावणाला भीक वाढायला गेल्याशिवाय राहिले नाही. दुर्दैव आहे. खरं म्हणजे सीता म्हणजे भक्ती आहे, राम म्हणजे ज्ञान आहे, लक्ष्मण म्हणजे संत आहे, राम म्हणजे देव आहे, सीता म्हणजे भक्ती आहे. रावण हा काम आहे. ऐका, कामाचा रावण भक्तीच्या सीतेचं तेव्हाच अपहरण करतो जेव्हा भक्तिरूपी सीता देवाचं ऐकत नाही. जेव्हा भक्तिरूपी सीता देवाचं ऐकत नाही, भक्तीला देव सोडून गेले की भक्तीचं रक्षण करायची जबाबदारी संत घेत असतात आणि लक्ष्मण तिची जबाबदारी घेतात. पण ज्यावेळेस ती संता आणि संत वाङ्मयावर संशय घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा लक्ष्मणजी डायरेक्ट जात नाही. बरं, लक्ष्मणजी काय करतात? रेषा मारतात. कुठली? धर्मरेषा. ती लक्ष्मण रेषा आणि धर्मरेषा आहे.
तुमच्या माझ्या जीवनामध्ये कामाचा शिरकाव होणार नाही जर लक्ष्मण रूपी ज्ञानोबराय तुकोबर रूपी संतांनी जी धर्माच्या मर्यादेची रेषा सांगितली त्या रेषा जर ओलांडली नाही तर कामाचा रावण आपले अपहरण करणार नाही. फक्त स्थितीपुरती मर्यादित नाही, जर त्याने अपहरणच करू नये असं वाटत असेल तर आपण धर्म मर्यादा आपल्याला प्रत्येकाला सांभाळावी लागेल. त्या धर्म मर्यादेत जर आपण थांबलो तर आपला त्याच्यामध्ये फसगत होता कामा नये. सीता एक शब्द चुकीच्या लक्ष्मणाला बोलल्या, परिणाम लक्ष्मण नावाचा संत त्यांच्या जीवनातून निघून जातो. फार मोठी ताकद लागत नाही. डॉक्टरांनी दवाखाना लागला, तिथं कंपाऊंडर होते. 2, 3, 4, 5 वर्षात कंपाऊंडर ट्रेन झाले. मग पेशंट आलं की डॉक्टर म्हणायचे त्याची BP चेक कर, केली. त्याला IV लावली, त्याला इंजेक्शन दिलं, त्याला गोळ्या दिल्या. 10 वर्ष रिवाइंड माइंड रिकामं डोकं सैतानाचं घर. 10 वर्षात कंपाऊंडरच्या डोक्यात विचार आला की इथले 90% पेशंट मी सांभाळतो. मग त्या पेशंटच जर मी सांभाळतो मग मला दवाखाना का टाकू नये. हे जे आळंदीत दवाखाने वाढले ना, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकी आपण सोबतच आहोत. त्या कंपाऊंडरला वाटायला लागलं की ज्या दवाखान्यात मी शिकलोय तसाच दवाखाना मी टाकला तर काय बिघडणार आहे. त्याने दवाखाना टाकला आणि दवाखाना त्याने टाकल्यानंतर पेशंट आलं. आता अमुक लक्षणाचं पेशंट आलं की अमुक पद्धतीने ट्रीटमेंट करावी. त्याने ट्रीटमेंट केली, ट्रीटमेंट चुकली, पेशंट ICU मध्ये. तो मूळ डॉक्टरांकडे गेला. असं का घडलं? डॉक्टर साहेब म्हटलं काहीच नाही, ज्या आजाराची लक्षणं मी तुला शिकवली तीच तू पाहिली, त्याच पद्धतीने औषध दिलं, पण आजाराचं प्रमाण किती त्याच्यानुसार औषधाचं प्रमाण किती दिलं जातं हे ज्याला समजतं त्याला डॉक्टर म्हणतात. औषधी रोग घालवण्याकरता असतात, औषधी रोग घालवण्याकरता असतात. एक गोळी चुकली तर माणसाला ICU मध्ये जावं लागतं. एक शब्द जर चुकला तर ऐकणाऱ्याला दुःखाच्या नरकाच्या ICU मध्ये जावं लागतं. म्हणून आपण जे ऐकायचंय ते शक्यतो डॉक्टरांचं ऐकावं. शक्यतो डॉक्टरांची सल्ला वाया जात नाही. आणि डॉक्टरांचं वैशिष्ट्य काय माहिती का, त्यांची सल्ला ते असताना वाया जात नाही यात नवल नाही. त्यांना जाऊन 15 वर्ष होतात तरी त्यांच्या निमित्ताने सुद्धा हा समाज जमा होतो. इथले सुद्धा सल्ला आपल्या जीवनामध्ये वाया जात नाही. विशेषतः आपण प्रत्येकाने लक्षात घेणं. त्यांचं मोठेपणा सांस्कृतिक, तो मर्यादित नाही, तो व्यापकत्वाने प्रवास करतो. आणि व्यापकत्वाने प्रवास करणं म्हणजे सांस्कृतिकतेने प्रवास करणं. अशा साधूला आम्ही काय सन्मार्ग वर्तेन विद्या विनय वर्धनते. सन्मार्गाने वर्तन करता, विद्येचं वर्धन करता, विनयाचं वर्धन करतात आणि विद्या विनयाचं वर्धन करून जगतात. त्यांना आपण सगळेजण महात्मा म्हणतो. महात्म्याची व्याख्या 8 अक्षरात भगवंताने सांगितलं, महात्मान असतो पार्था. पार्थात तो महात्मा असतो. तू कोण आहे अर्जुना? तू महात्मा आहे, पण कोणता? साधूची लक्षणं सांगताना गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून तो 20व्या श्लोकापर्यंत भक्ताष्टक गीता आहे. अद्वेष्टा सर्वभूतानाम येतु धर्म्यामृतमिदम. त्याच्यात काही शब्द पुन्हा आले. अद्वेष्टा 13व्या श्लोकाची सुरुवात आणि न द्वेष्टा 18व्या श्लोकाची सुरुवात. अद्वेष्टा जो द्वेष करत नाही तो अद्वेष्टा, आणि न द्वेष्टा ज्यांच्याकडे द्वेष शिल्लक राहत नाही तो न द्वेष्टा. ही जी भूमिका आहे या भूमिकेतून आम्ही त्या साधुत्वाला कधीतरी पाहण्याचा प्रयत्न करतो. तिथपर्यंत आमचाही प्रवास झाला पाहिजे. पण एवढी काठिण्यतेची भाषा समजत नाही. सोपच करता असली पाहिजे, सोपपत्तिकपणा असला पाहिजे, सुलभता असली पाहिजे, सहजता असली पाहिजे, श्रेष्ठ करता असली पाहिजे. काय सुलभता असावी? आम्हाला सहज लक्षात येईल असं सांगा ना साधूचं लक्षण. मग ज्ञानोबाला सांगतात, जो सर्व भूताचे ठाई द्वेषात ते नेनेचे काही आप परू नाही चैतन्याचा गायीची तृष्णा हरू व्याघ्रावी शोहने मारू. हो, पाणी कधी विचार करत नाही की गायी करता मी अमृत होईल आणि वाघा करता मी विष होईल. पाणी सगळ्यांना सारखं, तसं साधूचं जीवन सगळ्यांना सारखं असतं. मग असे साधू आमच्याही जीवनामध्ये आले पाहिजे, असे साधू आम्हालाही समजले पाहिजे, अशा साधूपर्यंत आमचाही प्रवास झाला पाहिजे. मग तो प्रवास जर आमचा करायचा असेल तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे त्या साधुत्वाला आम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुकोबरांची एक सोपी भाषा आहे, भक्त ऐसे जाना. त्यांची लक्षणं कोणती तर त्यांची लक्षणं अतिशय सोपे. जे देही उदास. बरं, देही नाम देह नाही, देही नाम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. शरीरावर उदास तर दारू पिणारा पण आहे, शरीरावर उदास तर आत्महत्या करणारा पण आहे. मग शरीरावर उदास आहे तो भक्त नाही होऊ शकत. जो आत्मस्वरूपाच्याही ठिकाणी उदास आहे
तो खऱ्या अर्थाने भक्त होऊ शकतो. आणि असा जो कोणी भक्त असेल की ज्याने इच्छेवर आक्रमण केलेलं आहे, देह आणि देही, क्षत्र आणि क्षत्री, शरीर आणि शारीरिक या दोहींच्या संबंधाने जो उदास आहे त्याचा देह हा देहरूपाने नसतो, तर त्याचा देह हा ब्रह्मरूपाने प्रवास करतो. आणि तो देह खरंच ब्रह्मरूपाने प्रवास करतो. हे कशाहून? तर त्याला पुण्य नाही, त्याला पाप नाही, कारण त्याचा देह ब्रह्मरूप आहे. अभंगाचा उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदास आहे तो. मग कोण उदास आहे? उदासीनतेमध्ये साधारणतः एक वर्ग असा आहे तो जन्माला येण्याच्या अगोदर उदास आहे. दुसरा वर्ग असा आहे तो जन्माला आल्यानंतर उदास आहे. तिसरा एक वर्ग असा आहे तो प्रपंचामध्ये राहून उदास आहे. चौथा एक वर्ग असा आहे तो प्रपंच केल्यानंतर उदास आहे. पाचवा एक वर्ग असा आहे त्याला प्रपंचात कोणीतरी धोका दिला तेव्हा उदास आहे. आणि आपला एक वर्ग असा आहे आपला उदास शब्दाचा संबंधच नाही, आपल्या डिक्शनरीतच तो शब्द नाही. आपण एकचदा उदास होतो कीर्तन झाल्यानंतर जर हलकी वस्तू हातात आली तर. एरवी आपल्याला माझा अनुभव आहे अंगे. तर आपली जी उदासीनता आहे आपल्याला फक्त तेवढी एकच उदासीनता आहे, जन्माला येण्याच्या अगोदर उदास. परिवर्जकाचार्य अर्णेसुद श्रीमद शुकाचार्य ब्राह्मणाचे पोरयक खेळा 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची. त्याच्या अंगावरही वस्त्र नाही. ते जैन समाजामध्ये तरुण सागर नावाचे साधू झाले. कोणीतरी त्यांना विचारलं साधू कितना भी बढ़िया हो लेकिन कम से कम कमर को लंगोट तो लगाना चाहिए. साधु कितना भी बढ़िया हो लेकिन कम से कम कमर को लंगोट तो लगाना चाहिए. साधु ने दिलचस्पी से कहा जिसके दिल में खोट नहीं उसे लंगोट की भी जरूरत नहीं. जिसके दिल में खोट नहीं उससे लंगोट की भी जरूरत नाही. असं वारकरी संप्रदायाच्या संबंधाने डोंगरेजी महाराज म्हणायचे. डोंगरेजी महाराज म्हणायचे आदमी जितने ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना दिल में पापी होता है. आदमी जितने ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना दिल में पापी होता है. इसलिए महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपडे पहनता है. ते म्हणायचे वारकऱ्याचं जीवन आहे लालना रंग हरिना रंग. वारकऱ्याचा एकच रंग पांडुरंग, बाकी तार्किकाचा टाका संघ. त्याला दुसऱ्या रंगाशी संबंधच नाही, दुसऱ्याशी त्यांचा संबंधच नाही. वस्त्र कोई वस्त्र से सन्यासी होता है तो कोई वृत्ती से सन्यासी होता है. म्हणून ज्ञानोबरांनी संन्यासाची व्याख्या जाणीवपूर्वकतेने आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपण रसिक आणि भावुक सजग श्रोते आहात. मी माझेनी आठवण विसरले जयाचे पार्था तोच संन्यासी जाणं निरंतर. ज्ञानोबरांना बोलायचंय मी आणि माझेपणा गेला तो संन्यासी नाही.
ज्याचा मी आणि माझेपणा गेला तो संन्यासी नाही, ज्याचा मी आणि माझेपणा गेलाय या वृत्तीचा ज्याला विसर पडलाय तो संन्यासी. म्हणजे माझा मीपणा गेलाय हे सांगायलाही ज्याच्याकडे मीपणा शिल्लक नाही तो संन्यासी. बाकी तर मग आपण आहोतच कुटीचक, स्वज्ञानाभ्यासी, विधेयमुक्त, जीवनमुक्त, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने. पण त्याची जी परिस्थिती आहे, त्याचं जे औदासीन्य जन्माला येण्याच्या अगोदर उदास, म्हणून शुकाचार्यांचं वैशिष्ट्य ते ब्रह्मरूप आहे. जन्माला आल्यानंतर उदास, ज्यांच्या नगरीतच आपण आहोत ते मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबराय. आपण सगळे कर्माचे पुतळे आणि ज्ञानोबराय कैवल्याचे पुतळे. म्हणून ज्ञानोबरायांचं विधान आहे, ज्ञानोबरायांच्या बाबतीत भाषा आहे कैवल्य कनकदाते. कैवल्याचं कनक करून देणारे जगातले एकमेव दाते कोण असतील तर ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांच्या व्यतिरिक्त हा चमत्कार जगात कुठेच सापडणार नाही. संजीवन समाधीची भावना असते, त्याच्या अगोदरची भाषा आहे ज्ञानोबरांची. डायरेक्ट समाधी नाही, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, त्याच्यानंतर निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन. संजीवन समाधी आपण महाराष्ट्रात भारतात कुठेही फिरा, जिवंत महात्म्यांच्या समाध्या अनेक सापडतील. पण त्या जिवंत महात्म्याने समाधी घेतली ना, 2, 4, 5, 10, 12 वर्ष गेले, ती समाधी जर आपण उकरली, उत्थान केली तर काय सापडेल तिथं? हाडांचा सांगाडा, हाडांचा सांगाडा सापडेल. ती समाधी ज्ञानोबरांच्या समाधीला 250 वर्ष होतात. आणि भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराजांना स्वप्न पडतं, आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. श्रीनाथ आळंदीमध्ये येतात आणि आळंदीमध्ये आल्यानंतर ते विवर तीर्थ उघडतात. आणि ज्ञानोबरांच्या समाधीला 250 वर्ष झाल्यानंतर सुद्धा नुकतंच स्नान करून देवपूजेला बसलेल्या साधकासारखा तेजपुंज दर्शन ज्याला होतं त्याला संजीवन समाधी म्हणतात. ज्ञानोबरांच्या समाधीचा ह्याच्या पुढे चमत्कार आहे. संजीवन समाधीला दुसरा एक पर्याय आपल्याकडे वायव्य समाधी. पतंजली प्रदीपमध्ये साधनपाद समाधीपादाच्या संबंधाने एक वायव्य समाधी. वायव्य समाधी म्हणजे काय? पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, आकाश हे 4 तत्व निघून जातात आणि वायू नावाचं तेज शिल्लक राहतं. आणि त्या वायू नावाच्या तेजावर जसेच्या तसे तेजपुंज, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अर्थात ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये परब्रह्माची भाषा म्हणजे ब्रह्मरूपाची भाषा. समाधीचं वैशिष्ट्य आहे. आज ज्ञानोबरांना 727 वर्ष पूर्ण होऊन 28व्या वर्षात आपण प्रवास करतोय. पण आजही ज्ञानोबरांना विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही काय करतात? तर ज्ञानोबराय त्यांच्याच प्रमाणाने सांगतात मी काय करतो. ज्ञानदेवी घेतली
हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. पूर्वी जुनी महाराज लोक असले छंद म्हणायचे कीर्तनात. आपण पूर्वीच बोलतोय, आपण आत्ता बोलतच नाही. पूर्वी म्हणायचे आपण लहान असताना, केव्हा कन्हैयाचा छंद लागलेला नव्हता तेव्हा. अर्थात यावर्षी नवीन छंद लागला, तुझ्यासाठी आले वना. त्याच्यानंतर अजून नवीन लागला आता यावर्षी. नको बाळा, वा माझे हे जातीचे माझं भेटो कोणी. बर, बाळ छंदो बाबा बाळ छंदो. काय ज्ञानोबांचे संजीवन समाधीचं वैशिष्ट्य. परब्रह्म केवळ देह ब्रह्मरूप. 725 वर्षानंतर सुद्धा माऊलीच्या देहाला काहीच बदल जाणवत नाही. हे ब्रह्मरूपाची विशेषता. म्हणून योगी चांगदेवाचं शरीर वेगळं आहे आणि योग्याच्या माऊलीचं शरीर. चांगदेवाची योगाची ताकद आहे आणि ज्ञानोबरायांची समाधीची ताकद आहे. चांगदेव योगी, ज्ञानोबराय ब्रह्मरूप आहे. चांगदेव योगी, ते योगामध्ये चालत असतं. योगाच्या भूमिकाही स्वतंत्र असतात. त्याच्यामध्ये योग ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रवास करतो. छेदन आहे त्याच्यात, भेदन आहे त्याच्यात, आणि तिसरा प्रकार आहे दोहन. छेदन, भेदन आणि दोहन. दोहनामध्ये आपण योगामध्ये प्रवास करू शकतो. ते दुग्ध दोहन करायला आपण जातो. गोठ्यामध्ये चरबी, गळवा, तांब्या, बकेट बादली घेऊन गाईच्या स्तनातून आपण दूध काढलं की त्या स्तनाची लांबी वाढते. तसं योग्याने दोहन करताना 2 बोटांमध्ये जिभेचा शेंडा पकडून जिभेची लांबी वाढवावी, याला योगाचं दोहन आपण म्हणतो. पण ते दोहन करत असताना त्या जिभेचा शेंडा कुठं लागला पाहिजे? नाकाला. का बरं? मी नाकाला बोट लावलं म्हणून. बरं नाकाला लागलं, बरं गुडघ्याला नाही लागलं. बरं मग नाकाला टेकला पाहिजे का नाकाच्या? हा, खरं म्हणजे त्या जिभेचा शेंडा या 2 भोयांच्या मध्ये भ्रुकुटीला टेकला पाहिजे. का? कारण कुंडली सुईसारखी बारीक नागिनीचा आकार, 3.5 हाताचा वेढा घेऊन जी कुंडलीने बसलेले, त्या कुंडलीला जागृत करण्याकरता या जिभेचा शेंडा इथं लागला पाहिजे. इथं अमृत कुपी आहे, इथं अमृताची पेटी. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये इथं अमृताची पेटी. त्या अमृत कुपीचं संरक्षण करण्याकरता वारकरी इथं गंध लावतात. तरी बऱ्याच लोकांना गंध लावायचा गंध नाही. इतके गंधे ती कुंडलिनी लिंगार सारतून नाभी, नाभीतून उदरातून वक्षस्थानात, वक्षातून कंठात येते. कंठामध्ये कुडद नावाचे एक व्हेन्स आहे, नस आहे. तिचं वैशिष्ट्य आहे, आपलं मन डोळ्यात असलं की आपण जागे राहतो, आपलं मन हृदयात गेलं की आपल्याला झोप लागते, आणि आपलं मन कुडद नावाच्या नसमध्ये गेलं की आपल्याला स्वप्न पडतं. तिचा मनाचा तिथे राहण्याचा काळ 3 सेकंद आहे. म्हणून ज्योतिषशास्त्र असं सांगतं की जगामध्ये किती मोठं स्वप्न आपल्याला पडलं तरी ते 3 सेकंदापेक्षा कधीच मोठं नसतं. त्याचा कार्यकाल आपल्याला किती मोठा वाटू द्या, पण त्याचा कार्यकाल शास्त्रदृष्ट्या 3 सेकंदाचा असतो. ते ज्योतिषशास्त्राच्या भूमिका, ज्योतिष खोटं नाही पण ते घेण्यावर असतं. ज्योतिषामध्ये केतू नावाचा एक ग्रह आहे. तो जर बलवान असला ना, 7 वर्ष तुम्ही माती हातात घ्या तरी सोनं होतं. तो धार्मिक लोकांचा लवकर बलवान होतो. आता हे जे महाराष्ट्रात 7-8 फिरतायत ना, यांचा केतू बलवान आहे. आणि जवळपास त्यांचे 4-4, 5-5 वर्ष झाले. अजून 2-2.5 वर्ष सहन करा. एकदा केतू खालावला की गडी खालावला. मी ज्योतिष सांगतोय, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आपल्याकडे मान्य आहे. आपल्याकडे वेदांगाचं एक अंग ज्योतिष आहे. आपण मानतो की नाही? मानतो की नाही आपण? त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आपण ज्योतिष मानतो ना. तर त्या कुळब नावाच्या नसमधून ती बाहेर निघते कुंडलीने, आणि इथं बाहेरून जिभेचा शेंडा येतं टेकला की त्यातून दंश करते. दंश केला की अमृत कोपी फुटते. अमृताची कोपी फुटली की सर्व शरीरामध्ये अमृताचा स्त्राव होतो, वर्षा होतो, संचार होतो, आणि चांगदेवासारखा योगी 1400 वर्ष जगतो. हे योगाचं दोहन आहे. पण ज्ञानोबराय 725 वर्ष समाधीमध्ये आजही संजीवन आहेत. या ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीचं गमक आहे, ते परब्रह्माचं रूप आहे. परब्रह्म स्वरूपाला जन्माला आल्यानंतर उदास, संसारात राहून उदास. आपण आपल्या संतांची मांदियाळी घेऊ शकतो. तुकोबाराय, नामदेव महाराज. प्रपंचात राहून उदास, प्रपंच केल्यानंतर उदास. श्रीमद भागवतामध्ये कथा आहे भरत नावाच्या राजाची.
त्याला 10,000 बायका होत्या, पण तो मात्र प्रचंड परमार्थ नामस्मरण कंटिन्यू करायचा. एक महात्मा त्याला भेटायला गेले. दुपारी जेवणाच्या टायमाला का होईना आम्हाला देवाच्या चिंतनाचा विसर पडतो आणि पोटाची काळजी आम्हाला वाटते. राजा तुला 10,000 बायका आहे तरी कसं जमतं रे तुला? राजाने एक दिवा घेतला, तेव्हा दिव्यामध्ये तेल टाकलं, वात टाकली, वात प्रज्वलित केली आणि तो काठोकाठ तेलाने भरलेला दिवा महात्म्याच्या हातात दिला. समोरच्या राजमालात माझ्या 10,000 पत्न्या आहेत, या दिव्याच्या उजेडात त्यांना पाहून या. पण 2 नियम आहे. दिवा विझला तर तुमचं जीवन विझेल आणि तेल सांडलं तर मान कापून तुमचं रक्त सांडलं जाईल. साधू म्हटले अरे मी विचारायला काय आलो ना, हा सांगतो काय? साधू त्या समोरच्या राजमालामध्ये फिरून आले. योगायोगाने दिवा विझला नाही, तेल सांडल्या गेलं नाही. राजाच्या समोर ठेवलं. राजा आता सांग, 10,000 पत्न्यांसोबत संसार करतो तरी तू इतका उदास का? राजाने म्हटलं महाराज पुन्हा एकदा माफ करा मला, तुम्ही माझ्या 10,000 पत्न्यांच्या राजमालात फिरून आले. म्हणे हो. माझा एक छोटा प्रश्न आहे, त्या 10,000 पैकी सर्वात सुंदर कोणती? त्या 10,000 पत्न्यापैकी सर्वात सुंदर कोणती? साधूने सांगितलं राजा मी तुझ्या 10,000 पत्न्यांमध्ये फिरलो पण माझं सर्व ध्यान कुठे होतं? 9 वाजण्यावर आपलं. मी तुझ्या 10,000 पत्न्यांमध्ये फिरलो पण माझं सर्व ध्यान दिव्यावर होतं. राजाने म्हटलं महाराज माफ करा, माझ्यासारख्या मरणाऱ्याच माणसाने तुम्हाला मारायची धमकी दिली तर तुम्ही 10,000 स्त्रियांमध्ये फिरले पण तुमचं ध्यान दिव्यावर होतं. तसं मी 10,000 स्त्रियांसोबत संसार करतो पण ध्यान देवावर ठेवतो म्हणून मी त्या संबंधाने उदास. मी उदास काय त्या भरता? म्हणून तर भरताचा भारत काय? संसार केल्यानंतर उदास. भर्तृहरीच्या संबंधाने आपण ऐकतो प्रपंचात त्याला त्याच्या पत्नीनेच धोका दिला, भर्तृहरी उदास झाला. तुमचं माझं जीवन उदासीनतेकडे प्रवासच करत नाही, आपला तिथपर्यंत प्रवासच पोहोचत नाही. पण ज्ञानोबरायांसारखं जीवन, तुकोबरायांसारखं जीवन, श्री गुरु बाबांसारखं जीवन हे ब्रह्मरूपाला प्राप्त होणारे जीवन आहे. मग ब्रह्म, त्यांचा देह ब्रह्मरूप होतो. शरीराला ब्रह्मत्व येणं म्हणजे काय? देहाला ब्रह्मरूपता येणं म्हणजे काय? आपल्याकडे 2 परंपरा आहे आयुर्वेदामध्ये. अजून एक आत्रेय परंपरा, एक धन्वंतरी परंपरा. त्या अग्निवेशाने अग्निवेश तंत्र तयार करताना देहाच्या संबंधाने एक भूमिका मांडलेली. तो म्हटला तुमच्या देहाला 7 दोष नसावे, तुमचा देह परब्रह्म आहे. 7 प्रकारचे दोष देहाला नसावे. पहिला, आदिबल प्रवृत्त दोष नसावा. दुसरा, जन्मबल प्रवृत्त दोष नसावा. तिसरा, दोष बल प्रवृत्त दोष नसावा. चौथा, संगात बल प्रवृत्त दोष नसावा. 5वा, काल बल प्रवृत्त दोष नसावा. 6वा, देव बल प्रवृत्त दोष नसावा. आणि 7वा, स्वभाव बल प्रवृत्त दोष नसावा. हे 7 प्रकारचे दोष नसावेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या देहावर 4 प्रक्रिया वाल्मिकी रामायणानुसार होऊ नये. तुमच्या देहाच्या संबंधाने विशल्य करणी होता कामा नये. तुमच्या देहाच्या समाने संधनी होता कामा नये. तुमच्या देहाच्या संबंधाने सुवर्ण करणी होता कामा नये. आणि तुमच्या देहाच्या संबंधाने मृत संजीवनी पुनर्वसू नावाची प्रक्रिया होता कामा नये. विठ्ठल तुम्ही उदासच आहात देहाच्या संबंधाने. विशल्य करणे म्हणजे अलीकडच्या भाषेत प्लॅस्टिक सर्जरी. तुम्हाला देहामध्ये बदल व्हावा काहीतरी वाटतो, त्याच्याकरता तुम्ही प्रयोग करतात. दुसरा तो संधनी. तिसरा एक प्रयोग तुम्ही आपण सगळेजण आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचा म्हटला तर सुवर्ण करणे म्हणजे सुंदर दिसण्याकरता केलेले आपले प्रयोग. आणि चौथा पुनर्वसू, पण तो मृत संजीवनी पुनर्वसू म्हणजे काय? कायम तरुण दिसण्याकरता आपण देहाच्या संबंधाने जे जे प्रयोग करतो हे 4ही प्रयोग त्याच्या ठिकाणी नसावे. आणि या 4ही प्रयोगाची भूमिका वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर युद्धकांडामध्ये आलेले प्रयोगशाळा. जर या 4 पद्धतीने तुमच्या देहाला दोषापायी नसेल तर तुमचा देह नाही, तो ब्रह्मरूपाला प्राप्त होईल. मग आदिबल प्रवृत्त दोष कोणता आहे? जन्मबल प्रवृत्त दोष कोणता आहे? दोष बल प्रवृत्त आमच्या देहाला दोष कोणता आहे? संगात बल प्रवृत्त दोष कोणता आहे? स्वभाव बल दोष प्रवृत्त दोष कोणता आहे? काल बल प्रवृत्त दोष कोणता आहे? आणि दैव बल प्रवृत्त दोष का? आदिबल प्रवृत्त माझी चुकीच नाही, माझी चुकीच नाही, पण माझ्या जन्माला ज्यांची चुकी आहे त्यांच्यामुळे माझ्या देहाला जे अपवित्रता आली तो माझा आदिबल दोष प्रवृत्त.
म्हणजे काय, वडिलांच्या तेजात आणि आईच्या रजात जर दोष असेल तर त्याच्यामुळे विकृतीजन्य संतती जन्माला येते आणि त्या विकृतीतून त्या देहाचं देहत्व त्याला देवत्वाकडे प्रवास करू देत नाही. होतं डीएनएला पर्यायच नाही. काय केलं तर मिरची गोड होईल, काय केलं तर साखर कडू होईल, काय केलं तर कारला गोड होईल. बरं, ज्याचा त्याचा डीएनए तिथं आहे तोच योग्य आहे. मिरची कडू आहे म्हणूनच त्याची किंमत आहे, बरोबर. कारला तिखट आहे म्हणूनच त्याची किंमत आहे, बरोबर. साखर कडू आहे, तुम्ही म्हणाल तुझं बोलणं कडू आहे. मिरचीचा गुण काय, डीएनए तिखट. कारल्याचा कडू. त्याच्या डीएनएचा गुण त्याला जागृत होईल ना, त्या दिवशी त्याची किंमत आहे. आमचा डीएनए ममय वंश जीवलोके ज्या दिवशी जागृत होईल ना, त्या दिवशी या देहाला देवत्वाने किंमत आहे. तोपर्यंत याला किंमत नाही. शेवटी आंतरिक शक्ती जागृत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग त्याची किंमत माझ्या दृष्टीने राहते नाही, उपयोगाची नाही. जन्मबल दोष प्रवृत्तता ती खऱ्या अर्थाने आईच्या गरोदर कालामध्ये देहाला प्राप्त होते. दोष बलता आपल्या विचाराच्या माध्यमातून होते. म्हणून भैष्यच्या प्रकृतीमध्ये एक वाक्य आहे, त्याचं म्हणणं असं आहे की सुखी जीवनाचं वैशिष्ट्य काय, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. आयुष्यात सगळं करा, डोक्यात आणि पोटात चुकीचं जाऊ नका देऊ. पोटात ज्या दिवशी चुकीचं गेलं ना, शरीर संपत आहे. म्हणून पोटात काय गेलं पाहिजे हे पण आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. शक्यतो जेवण औषधासारखं करावं, नाहीतर मग औषधं जेवणासारखे घ्यावे लागतात. शेवटी आपल्याला काय घ्यायचं ते आपण ठरवायचंय. डोक्यात आणि पोटात चुकीचं जाता कामा नये. दोष बल प्रवृत्तता दोष, संघात बल प्रवृत्त दोष, तो आक्रमणाने होत असतो. कधी कामाचं आक्रमण, कधी क्रोधाचं आक्रमण, कधी लोभाचं आक्रमण तुमच्या माझ्यावर होतं. आणि त्या आक्रमणाला जर आपण बळी पडलो तर आपल्या देहाला जी अपवित्रता येते ती ब्रह्मरूपापासून आपल्याला लांब नेते. संघात कालबल, कालानुसार बालपणाची भूमिका वेगळी, तरुणपणाची वेगळी, उतारवयाची वेगळी. देहा कालानुसार भूमिका बदलून जाते आमची. तर केंदी फकीराचं वाक्य की शरीर जरी एकच असलं तरी कलेनुसार त्याच्यात बदल होतो. थंडी काल बदल. थंडी बच्चों को छूती नहीं, लहान पोरांच्या अंगावर टाका लगेच फेकून देतात ते बाजू. थंडी बच्चों को छूती नहीं लेकिन जवानों को छेड़ती नहीं. ठंडी बच्चों को छूती नहीं, जवानों को छेड़ती नहीं, बूढ़ों को छोड़ती नहीं. काल बदलला की तिची भूमिका बदलत नाही, याच्या देहाची भूमिका बदलते. कालानुसार तुमच्या माझ्या शरीराची भूमिका बदलणार आणि ती बदलणारच आहे. आणि ती ज्या दिवशी बदलेल ना त्या दिवशी फक्त ज्ञानोबरांची अर्धी ओवी वाचले ना उत्तर भेटून जाणार आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूतांची खडाडता. 97 कीर्तन केलं आणि 9 वाजता आपल्याला अटॅक आला. 9 वाजता अटॅक आला. कोणाला? हा ठीक आहे, तुम्हाला वाईट वाटत असेल तर मला मग ठीक आहे. मला कारण नसताना अटॅक येतोय, मला ओवी वाचावी लागेल. उमटे भूताची खडाडता, आयुष्याचे सूत्र बिघडता. बिघडलं सूत्र याला म्हणतात दैवबल सूत्रता, दैवबल दोष प्रवृत्तता. बिघडलं सूत्र. सकाळी उठलो, अचानक चक्कर आले, पॅरालिसिसचा झटका आला. दैवबल दोष प्रवृत्तता. आणि या सगळ्याच्या पलीकडे स्वभाव बल सुद्धा आहे. बरं, स्वभाव बल सुद्धा आहे. त्या स्वभाव बलाला सुद्धा आपल्याला कुंठित करावं लागेल, त्याला थांबवावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग माझा देह देहरूपाने शिल्लक राहणार नाही, तो देवरूपाने प्रवास करेल, ब्रह्मरूपाने प्रवास करेल. याला एक सोपी प्रक्रिया आपल्याकडे, वेळ संपत्ती आपली. फलबीज नावाचा एक न्याय आपल्या सगळ्यांमध्ये. फलबीज. ब्रह्माचं वैशिष्ट्य काय? ब्रह्म व्यापक आहे, साधूचं जीवन व्यापक आहे. ब्रह्म परिच्छिन्न नाही, साधूचं जीवन परिच्छिन्न नाही. साधूच्या जीवनाची त्याच्या लक्षणाप्रमाणे व्यापकता आहे. काय व्यापकता आहे साधूच्या जीवनाचे? आपण पसायदान दररोज म्हणतो. ज्ञानोबरांच्या पसायदानाची ताकदच आहे. जो जे वांछील तो ते लाहो. आमचा एक मित्र आहे, तो प्रचंड शिकलाय, त्याच्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या. आपल्याकडे अडाणी लोकांना अडचणी नाहीत. याकडे सेटलं. सध्या भारताची व्याख्या काय? सुशिक्षित लोकांना शिक्षित करणे हीच व्याख्या आहे.
बाकी दुसरी व्याख्या नाही. जो जे वांछिल तो ते लावा, हे जर खरं असेल तर मला वाटतं की तुमचा खून करावा. जो जे वांछिल तो ते लाव. मला वाटतं तुम्हाला मारावं. जो जे वांछिल तो ते लाव. त्याला म्हटलं एवढ्यापुरती प्रवास करू नको. जो जे वांछिल तो ते लाव 100%. पण कोण कोण जे खडांची व्यंकटे सांडव अशी स्थिती ज्याला प्राप्त झाली, तो जे वांछिल तो ते लाव. जया दुरिताचे तिमिरे गेले, तो जे वांछिल ते लाव. सोयरे सज्जन सगळे जया असते, तो जे वांछिल तो ते लाव. साधूचं जीवन या पद्धतीने प्रवासात आहे. चंद्रमेजे आलांछन, मार्तंड जे तापहीन, किंवा वर्षत सकळ मंगळी. आम्ही विचार करतो ना, जे खडांचे व्यंकटे सांडव, आमच्या जो खलात्व ज्याच्याकडे गेलंय, साधुत्वाच्या संबंधाने आम्ही विचार. चला कल्पतरूचे आरव. आरव आरव म्हणजे बाग बगीचा. कल्पतरू माणसाच्या इच्छा पूर्ण. तुका कल्पतरू खाली फळे येते मागे तेले. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पूर्वीत असेल. कल्पतरुही झाड चेतन आहे, पण एक दोष आहे. कल्पतरूचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला कल्पतरू करून जर तुमच्या अपेक्षित प्राप्त करायचं असेल तर जिथे कल्पतरू तिथे जावं लागेल. पण तुम्हाला ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी नावाच्या कल्पतरूचा आनंद घ्यायचा असेल तर असाल ते करा जेथे तेथे ज्ञानेश्वरीच्या पार आहे. चालते कल्पतरू चला. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी खरं म्हणजे एक पाषाणाचा दगडाचा प्रकार. तो निर्जीव आहे, तो सगळ्या चिंता नष्ट करतो. पण हे चालते बोलते संत तुमच्या माझ्या सगळ्या चिंता नष्ट करा. बोलते जे अर्णव पियुषांचे. पियुष अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र. समुद्राचं वैशिष्ट्य आहे, समुद्र सगळं पाणी साठवतो पण तो खारट आहे. ज्ञानोबर आहे तुकोबरांची वाणी ही मात्र पियुष म्हणजे गोड आहे. साधूच्या जीवनाचा प्रवास या विशेषत्वाने प्रवास करतो. म्हणून त्यांचा प्रवास हा देहरूपाने शिल्लक नसून ब्रह्मरूपाने प्रवास शिल्लक होतो. बर देवाच्या नावाचं, ब्रह्माच्या नावाचं वैशिष्ट्य काय? देवाचं नामस्मरण करा. नामसंकीर्तन साधन पै जडतील पापे. देवाच्या नावाने पाप जातात. देवाच्या नावाने पाप जातात. तुकाराम महाराज म्हटले आमच्या नावाने का भूत जमा होतात? तुका म्हणे पापे जाती संताची या जपे फलबीज. देवाच्या नावाने पुण्य होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? तुकाराम महाराज म्हटले आमच्या नावाने पुण्यवंत पुण्यवंत सज्जनाचे नावे. आपल्या संस्थेत माजी श्रीगुरू वैकुंठवासी गुरुनाम गुरु भाऊसाहेब वरोलीकर होते. आणि भाऊसाहेब म्हणायचे शेजाऱ्याच्या खिशात 100-100च्या किती नोटा राहू द्या त्या काहीच उपयोगाच्या नसतात. आपल्या खिशात चिल्लर असू द्या आपल्या कामाची, आपल्याला पटेल तेव्हा काढता येते कारण ती आपली असते. भले तिचा आवाज कर्कश असेल नोटपेक्षा, चिल्लरचा आवाज कर्कश असतो पण ती आपली असते.
भलेही बेसवर म्हणेल, पण ती चिल्लर आपली असते. शेजाऱ्याच्या खिशात किती नोटा असल्या तर त्या नोटा उपयोगात येणं गरजेचं आहे. म्हणजे भाऊसाहेबांच्या म्हणजे आपल्या प्रत्येक श्रीगुरूंच्या एकेका वाक्यामध्ये ताकद होते. एकेका वाक्यामध्ये ताकद होते. ज्या दिवशी पाठ घेतला नाही त्या दिवशी संस्थेत जेवण पण करायचं नाही. हे श्रीगुरूंची भूमिका खऱ्या अर्थाने ज्यांची त्यांच्या आठवणीमध्ये आपण सगळे एकत्रित आहोत. काही घडत नाही. तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यानंतर श्रीगुरू मारुती बाबा विद्यार्थ्यांकडे गेले की ते ऐकणार नाही. घुलेबा ऐकणार नाही. ते पाठ घेतीलच. पण तुम्हाला विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे ना. तुम्ही सांगा बाबांना की बाबा पाठ घ्यायचा नाही, तुमची तब्येत जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत. काही विद्यार्थी बाबांकडे गेले की तुमची तब्येत जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही. ते म्हटले बाहेर निघा, तुम्ही पाठाला बसा, मी आलो ज्ञानेश्वरी घेऊ. म्हणजे हे वैशिष्ट्य ज्यांच्या जीवनात आहे, देह तादात्म्य समाप्त होतं, अशा महात्म्याच्या नावाने तुमच्या माझ्याकडे पुण्य उभं राहतं आणि पाप निघून जातं. हो, देह ब्रह्मरूप. मग असे जे कोणी असतील त्याच फलबीजाची भूमिका उत्तरार जाते. ना हे पुण्य पाप लागत, त्या पुण्य लागत नाही, त्यांना पाप पुण्य लागत नाही. पुण्याचं फल तुम्हाला मला स्वर्गाकडे नेतं, पापाचं फल तुम्हाला मला नरकाकडे नेतं. पुण्य असेल तर स्वर्गात जातो. जितो स्वर्ग अजी स्वर्ग असे स्वर्गतृप्ती तो स्वर्ग नामतृप्ती स्वर्ग सहस्वर्ग सदोती स्वर्ग आवेग स्वर्ग तार स्वर्ग तांडव स्वर्ग तांबा स्वर्ग जन स्वर्ग विजन स्वर्ग प्रकाश स्वर्ग सच्चिदानंद स्वर्ग. ज्याचं जसं पुण्य तसा त्याचा स्वर्ग. पाप असेल तर नरक. पाप असेल तर नरक. रौरव महारौरव त्रामिस्र अंध त्रामिस्र वजकंडक शाले कृमी भोजन आयपान शुचिमुख दंश विध्वंस सद्वंश पुयोद. ज्याचं जसं पाप तसं त्या. प्रमुख श्रीमद भागवतामध्ये स्वर्गाचे प्रकार 21 आहेत आणि नरकाचे प्रकार 28 आहे. आमचा एक मित्र म्हटला नरक जास्त स्वर्ग कमी का. स्वर्ग 21 आहे ना, नरकही 21 पाहिजे होते. नाही तर नरक 28 आहे ना, मग स्वर्गही 28 पाहिजे होते. स्वर्ग कमी नरक जास्त का. त्याला म्हटलं रहदारी सध्या तिकडं वाढते म्हणून देवाने येणे प्लॉट तिकडे टाकलेले आहेत. जिकडे वाढ आहे तिकडेच प्लॉट पडतील ना. पुण्य आपल्याला स्वर्गात नेतं, पण पुण्याची सुद्धा व्याख्या ज्ञानोबरायांनीच करावी. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि आपलं पुण्य कोणतं आहे. शिने पुण्य मरते लोकम विशंती. नतुसिंग बाबा सांगायचे गुरुवर्य, मग आता या पुण्याची पावटी सरे, विद्यार्थीपणाची उठी उतरे, जाऊ लागते माघारे आपापल्या गावा. मग आता या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे. पुण्य संपलं. उठी उठी कपड्याला लावतो ती पण उठी. ती असते की ते चेहरा प्रशस्त आहे. उठी काढली की चेहरा उतरतो. आणि घाटात गाडी जाताना पुन्हा गाडी रिवर्स येऊ नये म्हणून काय लावतात. जोपर्यंत उठी तोपर्यंत गाडी वर आहे. उठी काढली की गाडी खाली आहे. जोपर्यंत पुण्याची उठी आहे तोपर्यंत गाडी वर आहे. मग पुण्याची उठी सरली की गाडी सरळ तुका म्हणे जाते पुण्यक्षय दोघती. मग कोणतं पुण्य, कोणतंच पुण्य आम्हाला नकोय. भगवत प्राप्तीच्या व्यतिरिक्त काय. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. त्या व्यतिरिक्त ना हे पुण्य पाप लागत. त्या झुंजारे एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी. पाप पुण्यच नाही. महाराजांची गोड भाषा आहे. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा, पुण्यांगा लागो निधी पापांगा लागो निधी. कधी अग्निरूप झालो तधी. अग्निरूप झालो आम्ही. आम्हाला पुण्य लागत नाही, आम्हाला पाप लागत नाही. पापाच्या पुण्याच्या पलीकडे आमचं जीवन प्रवास करत असतं. का प्रवास करतं. अग्निरूप झाल्यामुळे. झालो अग्निरूप. आणि असे जे अग्निरूप आम्ही झालोय त्या अग्नीच्या ज्वाळा आमच्याकडे असल्यामुळे काय बदल होतोय.
अभंगाचे अनुताप अग्नीच्या ज्वाला अनुताप अग्नीच्या ज्वाला अग्नीच्या ज्वाळा नाही मृगजडा वीज होयेत. आमच्यावरती एकदा कृपा श्री गुरुच्या माध्यमातून आम्ही सगळेजण ते प्राप्त करतोय. अनुतापाचं वैराग्य ज्ञानाचा अग्नी प्रगट होतोय तेव्हा अज्ञानाचं मृगजड त्याला जाळू शकत नाही, जाळूच शकत नाही. पण त्या पद्धतीने त्या महात्म्यांकडे, त्या श्रीगुरूकडे, त्या संतांकडे आपली श्रद्धा असली पाहिजे. माणसाची भावना वेगळी आणि भावनेने मूर्तिमंत घेतलेलं रूप वेगळं. भावना वेगळी. आपल्याला तहान लागली, काय पितो आपण? पाणी. स्नान करायचं आहे, काय पाहिजे? पाणी. शेतात पिकं सुकायला लागले, काय पाहिजे? पाणी. आपण काशीला गेलो, स्नान केलं. आपण इंद्रायणी मातेमध्ये स्नान केलं आणि गावाकडे जाताना बाटलीमध्ये भरून नेलं, काय? आता पाणी नाही, आता तीर्थ, जल. म्हणजे काय? भौतिकतेत वापर होईल तोपर्यंत ते पाणी आहे. त्याला श्रद्धा आणि भावना परिपक्व ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते तीर्थ होणार आहे, त्या दिवशी ते जल होणार. ज्ञानोबा सांगतात, गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होते. त्या एकलव्याने काय म्हणजे त्याने द्रोणाचार्यांना पाहिलं होतं का? त्याच्याकडे AI इमेज होती, आर्टिफिशियल इंटेलिजंट नाही, त्याच्याकडे काहीच नव्हतं. म्हणून मला नेहमी असं वाटतं, AI आता आलं, आपल्याकडे जगातली पहिली AI पासूनच्या सगळ्या टेक्नॉलॉजी नारदाकडे उपलब्ध होत्या. सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध होत्या. लोक म्हणतात फक्त विज्ञान किती पुढे गेलं, अध्यात्मापेक्षा पुढे जाऊ नाही शकत. आपल्याकडे भक्त प्रल्हाद नावाचे भक्त आहेत. त्या प्रल्हादाला ज्यांनी उपदेश केला ते नारद. नारदाच्या हातात काय? विना. भक्त प्रल्हाद कृतयुगामध्ये, म्हणजे आजपासून कृतयुग जवळपास 40 लाख वर्षापेक्षा जास्त, 4,32,000 कलियुग आहे, 864चं द्वापार आहे, 1296चं कृत आहे आणि 1728चं कृतयुग आहे. आणि या चारीची 43,20,000 बेरी. तेव्हा कुठं तुमचा भक्त प्रल्हाद आहे. आणि त्या टायमाला लोकांना अंगावर कपडे घालायची सवय नव्हती. तेव्हा विना जन्माला घालून विण्याच्या इतक्या बारीक तारा जन्माला घालायची टेक्नॉलॉजी फक्त वारकरी संप्रदायाकडे होती. फक्त आपल्याला आपलं पचत नाही, आपल्याला बाहेरचं जेवण आवडायला लागलं. खरं म्हणजे आपण आपल्या प्रत्येक गोष्टीला पाहायला लागलो ना, धक्का बसतो. वेदामधल्या ज्या भूमिका आहेत ना, त्या आपल्या जितक्या श्रीमंत आहे, ज्ञानाच्या तेवढ्या कोणाच्याच नाही. आपल्याकडे जे श्रीमंत आहे, साधा चंद्र फिरतो का नाही? चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती? मग ठीक आहे, तो पृथ्वीभोवती फिरतो. तर बरं, पृथ्वीभोवती फिरताना त्याचं कालमापन आहे 27.8 तास ते 30 दिवस. बरं, 30 दिवसाचा जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? महिना. पण संस्कृतमध्ये, वेदामध्ये आपण त्याला म्हणतो मास. मास म्हणजे काय? मा म्हणजे चंद्र, स म्हणजे दिस म्हणजे दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जितके दिवस लागतात
त्याला म्हणतात मास म्हणजे महिना. असे मराठीत महिने किती? 12, इंग्रजीत 10. मराठीत 12, इंग्रजीत 10. मी क्लिअर करतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आय रिपीट. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. काहीतरी गडबड झाली. 2 महिने सुटले, जुलै आणि ऑगस्ट. पण हे महिनेच नाहीत. सप्टेंबर हा 7वा महिना आहे, ऑक्टोबर हाच 8वा महिना आहे, नोव्हेंबर हाच 9वा महिना आहे, डिसेंबर हा 10वा महिना आहे. बरं, हेही नावं आपले आहेत. सप्टे म्हणजे सप्त, सप्त म्हणजे 7, ऑक्टो म्हणजे अष्ट, अष्ट म्हणजे 8, नोहे म्हणजे 9, नव म्हणजे 9, डिसे म्हणजे 10, 10 म्हणजे 10, अंबर म्हणजे आकाश. हीच परंपरा आहे. मग जुलै आणि ऑगस्ट कुठून आला? 1582ला जुलियस सीझर आला आणि जुलियस सीझरने त्याच्या नावाने नवीन महिना चालू केला, जुलै. त्याला एक पोरगा झाला, त्याचं नाव तो ऑगस्टन सीझर. त्या ऑगस्टन सीझरने एक नवीन महिना जन्माला घातला, त्याचं नाव ऑगस्ट. आणि पुढचं वाक्य असे आदर्श मानून तेव्हा आपल्या ध्यानात आलं की इंग्रज 12चे आहेत, इन ब्रॅकेट कॉमा 12 महिन्याचे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. तर इन ब्रॅकेट 12 महिन्याचे. आपल्याला कुठे माहिती होतं? तुका म्हणे सत्य सांगे. ही जी प्रक्रिया ही आपल्याकडून हे लोक शिकले, यांना कुठं माहिती आहे? ज्ञान दर्शनाची श्रीमंती आपल्याकडेच आहे. महिन्यात असा एक दिवस आहे त्या दिवशी चंद्र उगवतच नाही. चंद्र उगवतच नाही. अमावस. अमावस शब्दाचा अर्थ अ म्हणजे नाही, मा म्हणजे चंद्र, वस म्हणजे दिवस. ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे अमावस. असा एक दिवस आहे त्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो. पौर्णिमा. पौर्ण म्हणजे पूर्ण, मा म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्र उगवतो तो दिवस म्हणजे पौर्णिमा. जगामध्ये ऋग्वेदात एवढी श्रीमंती, एवढी जगातल्या कोणत्याच शास्त्रज्ञाला श्रीमंती शोधता आली नाही. ते ज्ञानाचा ज्वाळ फक्त वारकरी संप्रदायाकडे, तो जगात कोणाकडे शोधून सापडणार नाही. ते तुमच्या घरात ज्ञानगंगा सापडेल, पण रामपार जलमध्ये दुर्दैव आहे बरं. चांगल्या आपल्या वारकऱ्याच्या घरात ज्ञानगंगा पुस्तक सापडतं, वाईट वाटतं. पण असे कोणी प्रचारक आले की त्यांचा खरपूस समाचार डोंगरावर घेतलाय. हा, महाराज डोंगराच्या पायथ्याशी राहायचे, आम्ही वरती राहायचो. त्यावेळेस जर कोणी चुकून आलं ते घेऊन की आमच्या धर्माचं असं आहे, आमच्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, किंवा हेच म्हणायचे तुम्ही फुकट देताय तरी कोणी घेत नाही, आमच्या एकेका ग्रंथाची किंमत 500-500 तरी लोक घेतल्याशिवाय राहत नाही. याच्यात त्याचं श्रेष्ठत्व आहे. बरं, हे जे सगळे आम्ही ऋग्वेद कोणी तयार केला पाहिलेला नाही. बरं, वाङ्मय शब्दाची पण व्याख्या. बरं, वाक्मय. वाक्मय लिहिण्याची कोणती सोय नसताना वाणीमध्ये ग्रंथ ज्याने जिवंत ठेवले तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय वाङ्मय. ती वाक्मय वाङ्मय ऱ्हस्व दीर्घा सकट शुद्ध ठेवण्याची ताकद आहे ना. कोणाला जमलं जगामध्ये, कोणाला जमत नाही. हे ज्ञानाचं दर्शन फक्त आमच्याकडे. पण कोणामुळे शक्य झालं? डोंगरी जयापाशी होते, गुरुचेनी नावे माते. त्याने काही पाहिलेलंच नव्हतं द्रोणाचार्य कसे दिसतात. त्याने माती घेतली, त्या मातीचा चिखल केला आणि त्या चिखलाला त्याला पटेल तसा आकार दिला. गुरुचेनी नावे, श्रीगुरूच्या नावाने त्या मातीला आकार दिला. पण त्या आकारापासून जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर जन्माला आला. एक स्टेट एक्झामिनेशन असते, तशी तत्वज्ञानाला एक क्रॉस एक्झामिनेशन असते. आणि त्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये द्रोणाचार्यांचा नैतिक पराजय म्हणजे एकलव्याचा अंगठा मागणे. नैतिक पराजय बरं, तो म्हणजे निगेटिव्हली नका घेऊ, पण तो एखाद्या विद्वानाचा नैतिक पराजय की ते त्याचा अंगठा मागतायत, हा त्यांचा पराजय, हा त्यांचा नैतिक पराजय. शिकवलं नाही तरी अंगठा मागतात, त्यांना द्रोणाचार्य म्हणतात. आणि सगळं शिकवलं तरी शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, त्याला वारकरी शिक्षण संस्था म्हणतात. जगात असं कधीच घडत नाही. जगात फक्त 2 संस्था आहे, ज्यात पहिली संस्था आपली वारकरी शिक्षण संस्था आहे आणि दुसरीला विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. 100 वर्ष पूर्ण होत आहेत. रजिस्ट्रेशन नाही, काहीच नाही, तरी सुद्धा विशेषत्व आहे. याला कुश पवित्र लागते. एवढं सगळं टिकण्याकरता
ज्ञान प्रगट टिकण्याकरता कुच पवित्र. एखादी भगिनी असते ना, तिच्यापुढे एक पोरगा जन्माला आला तरी कुलवान, 4 पोरं जन्माला आले तरी कुलवान. मला वंशामध्ये कुलवान पोरं जन्माला येणं जितकं विशेष आहे, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान वंशामध्ये कुलवान पिढी टिकवणं विशेष आहे. कुलवंताची पिढी ज्ञान वंशामध्ये टिकवणं विशेष आहे. आणि ज्ञानोबरांच्याच भाषेत बोलायचं म्हटलं तर, मोगरा फुलला, फुले वेचिता ती बहरू कडी असे आला. त्या मोगऱ्याची फुलं खाली पडली ना, त्या खालच्या मोगऱ्याच्या फुलांचा तुम्ही सुगंध घेत नाही तोवर त्या वृक्षाकडे पहा, बहरू कडी असे आला. तुम्ही ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध घेत नाही तोपर्यंत पैठणमध्ये नाथ महाराजांच्या नाथ भागवताचा नवीन मोगऱ्याचा बहरू येतो. हे वारकरी संप्रदायाची श्रीमंती. तुम्ही नाथांच्या भावार्थ रामायणाचा, नाथ भागवताचा तुम्ही जोपर्यंत सुगंध घेत नाही तोपर्यंत देहूमध्ये श्री तुकोबरांच्या गाथ्यांचा नवीन बहरू आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही त्या गाथ्याचा सुगंध घेत नाही तोपर्यंत नगर पिंपळनेरला निडोबारायांच्या गाथ्याचा जन्म होऊन त्याचा सुगंध आपण घेतोय. तो सुगंध आमच्याच्याने घेतला जात नाही तोपर्यंत वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं नवीन रूप आपल्याकरता उभं करून देतात. वैशिष्ट्य असं आहे की जोग महाराज रूपी फुलांचा सुगंध आम्ही घेत नाही. नवीन पाहिलं तर तिथं नवीन 4 प्रकारची फुलं आम्हाला दिसली. वैकुंठवासी गुरुनाम गुरु लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांचं वर्णन अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात एक महान संत होऊन गेले वासुदेव महाराज आडगावकर. त्यांनी काही लिखाण केलंय. ते म्हणायचे, लक्ष्मणबा इगतपुरीकर म्हणसी तू पारायण कर, ज्ञानेश्वरीचे 100 तर संस्थेत घेऊ. म्हणजे पूर्वीचा अभ्यासक्रम. 108 पारायण ज्ञानेश्वरीचे, 108 पारायण गाथ्याचे, 108 पारायण नाथ भागवताची, प्रस्थांतरही झाली की मग संस्थेत घेऊ. हो. आणि म्हणून लक्ष्मण बाबांना मोठेबा म्हणायचे. त्यांच्यानंतर मग मोठेबांना मोठेबा म्हणायचे. मूळ लक्ष्मण बाबांना मोठेबा म्हणायचे. दुसरी विशेषता, मराठवाड्यात नेकनूर नगरीमध्ये श्री गुरु वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज. तिसरं वैशिष्ट्य की त्या टायमाच्या वेल एज्युकेटेड समाजाला इकडं खऱ्या अर्थाने आणण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जातं ते वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू मामासाहेब. आणि चौथं व्यक्तिमत्व वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरव. या 4ही महापुरुषांचा सुगंध आम्ही घेत नाही तोपर्यंत त्याच्या पुढची पिढी आमच्या प्रत्येकाकरता खऱ्या अर्थाने या श्रीगुरूंच्या रूपाने उभी राहते. आणि यांचा सुगंध आम्ही घेतोच आहे तोपर्यंत अजूनही आमच्या समोर बसलेलं जे फूल आहे, ज्यांचा सुगंध आज आम्ही सगळेजण घेतोय, महाराष्ट्राच्या मातीत जाऊन पटकन दर्शन घ्यावं असे श्रीगुरू आपल्या समोर आहे. असं वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव श्रीगुरू कुरेकर बाबा आपल्या वारकरी संप्रदायात आहे. ही जगातले सगळ्यात सुगंध फुलाची श्रीमंती आपल्या. याच्याही पलीकडे या वृक्षांना दरवर्षी तुमच्या माझ्यासारखे हजारो फुलं महाराष्ट्रभर सुगंध पसरवण्याकरता पाठवल्या जातात. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती डोंगरी जयापाशी होती. एवढी श्रीमंती या आवडी तलावर, एवढा ज्ञानाचा धगधगदा ज्वाळ या मृत्यू लोकात तुम्हाला कोणाकडे सापडणार नाही. श्रीमंती फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि अशी श्रीमंती ज्या वारकरी संप्रदायामध्ये आहे त्या महाराष्ट्राच्या मातीत अज्ञानाचं मुर्ग जर किती उगवलं तरी त्याला थांबवल्याशिवाय हा वारकरी संप्रदाय शांत बसणार नाही. श्रीगुरूंची कृपा तुमच्या माझ्यावर. पण हे सगळं करताना आपल्याला एक सांभाळावं लागेल, दोष ऐशा नावे, देहाचा आदर, विटाळल्यानंतर अहम भावे, शरीराचा आदर नाम अहम अध्यात जर माझ्याकडे जागृत असेल, ममाध्यात जर माझ्याकडे जागृत असेल, मग मात्र मी काहीच करू शकणार नाही. वेळ झाल्यामुळे मी काहीच करू शकणार नाही. म्हणून आता काय करावं लागेल तर आपल्याला एकच करावं लागेल, तर ती भूमिका तुका मने जाय ना सोनिया खंग, 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 तुका मने जाय तुका मने तुका मने जाय ना सोनिया खंग, तुका मने जाय ना सोनिया खंग, तुका मने
अग्नीची या ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा उदासीनाचा देव ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या अनुतापांगी अग्नीची अज्वाळा नाही मृगजडा बिझोवेत. वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाय. आपण सगळेजण श्रीगुरूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आहोत. खरं म्हणजे एकाचे मनोव्यापारे सर्व क्षेत्रातले सर्वच मान्यवर आहे. नाद ब्रह्मापासून तर स्वराजकारपर्यंत स्वराजकारापासून तर विद्वत चंद्रशेखर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेजण आपापल्या परीने परिपूर्ण आहेत. तरी आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्या सद्भाग्याने मला श्रीगुरूंची सेवा करायला मिळते. एकाच वाक्यात अर्ध्या प्रमाणात तरी माझ्या दैवा पार नाही. खऱ्या अर्थाने सगळं आदरणीय श्रीगुरू या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे उपस्थित आहे. खरं म्हणजे देवाचं, साधूचं, ग्रंथाचं आणि गुरुचं शक्यतो नाव घेऊन घेतलं तर श्रीकारपूर्वक घ्यावं. श्रीकारपूर्वक घ्यावं, अन्यथा घेऊच नाही, शक्यतो टाळावं. आणि त्या पद्धतीने श्रीगुरू या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या चिरकाल स्फूर्तिगंधांचं आध्यात्मिक चैतन्य आजही आपल्या रोमात रवरवत आहे. त्या श्रीगुरूंच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेजण एकत्रित आहोत. आदरणीय श्रोत्रभक्ती पृथ्वीराजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. डोंगरावरचा काळ आहे. जेव्हा जेव्हा शंका यायची तेव्हा जायचो. मी भामचंद्राला दंडोत प्रदक्षिणा केली तेव्हा ते मला म्हटले, पाटील तू आगाऊ आहे, याच्यापेक्षा पारायण कर, ह्याच्यात कशाला वेळ घालतोय. शेवटी ती भूमिका असते. त्याच्या अगोदरचा माझा काळ खऱ्या अर्थाने मी कौमुदीत ज्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली, परमपूज्य डॉक्टर महाराजांकडे पारायणाला जात असताना श्री सोपानजी महाराज यांच्याकडे मी कौमुदी शिकलो आणि मग पुढे प्रवास केला. हे सगळंच आपल्या सगळं आता इथली नावं घेताना काय येतं, प्रत्येकाकडून काही ना काही वक्तेबाबांच्या भाषेत दत्ताचे 24 तर आपले 28, जो जायचा घेतं लागून तो गुरु केला जा. जिथून जे घेता येईल ते घेण्यासाठी आपण सगळे श्रीगुरू असतो, श्रीगुरू बंधू असतो. आदरणीय आबा असतील, तुकाराम महाराज असतील, स्वराजकर प्राप्त श्री गुरुबंधू मंडळी, जनार्दनजी महाराज, प्रल्हादजी महाराज, परमेश्वरजी महाराज, या सगळ्यांची खऱ्या अर्थाने मला आज्ञा झाली की आपण कीर्तनाला यावं आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांपुढे खऱ्या अर्थाने येता आलं. सगळ्यांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या सर्व शुभेच्छा. चुकला असेल तर परकरयोग्य असेल जीवनात अचानक आणण्याचा प्रयत्न करूयात. श्रीगुरू आदरणीय श्रीत्रभक्तीपरम परमपूज्य नानाई या ठिकाणी मागे उभे आहेत आणि हे सगळं वैभव आपण सगळेजण पाहतो. ती परमार्थाची श्रीमंतीच आपल्या सगळ्यांकरता खऱ्या अर्थाने आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पावसाचा जोर वाढतोय म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आयोजक सूचना देतील तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. जो जागा सोडेल तो जागा सोडेल, म्हणून कोणीच जागा सोडू नका. आम्ही नेहमी शेवट फक्त सगळ्यांना विनंती की हात जोडून आपण एक श्लोक म्हणूयात, ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षण म्हणूयात. हिंदवा स्वधरा सर्वे, हिंदवा स्वरधरा सर्वे, न हिंदू पतितो भवे, न हिंदू मम दीक्षा हिंदू रक्षा, मम हिंदू रक्षा, मम मंत्र समानता, मम मंत्र समानता. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. हिचं वर्णन आहे सुजलाम सुफलाम मलेज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा कृष्णाचा पांडुरंगाचा रंग श्याम आहे, तसा भारत मातेचा रंग श्याम आहे. त्यांचा नाश नाही, या भारत मातेचा नाश नाही. आपली एकच दीक्षा,
आपल्या संप्रदायाची रक्षा. आपला एकच मंत्र, तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो पण सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने वागले पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कलनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कलनाथ नामदेव तुका. तुकोबा 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 निळोबा मीराबाई